राम मंदिराच्या कॉरिडॉर परिसरामध्ये मोठी गर्दी जी आहे ते भक्तांची झालेली आहे। पण पाहतोय की भक्तांना रोखण्याचं आव्हान जे आहे ते खरं तर पोलिसांसमोर पाहायला मिळते, कारण जत्तेच्या जत्ते जे आहेत ते रामाच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये येतात आणि आपण पाहतोय की ही गर्दी आता प्रशासनाला रोखणं जे आहे कठीण बनलेलं आहे। पोलीस प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे की तुम्ही जागच्या जागी थांबा आणि जे जत्ते आहेत गर्दीचं नियोजन करूनच टप्प्याटप्प्यानं जे आहे ते सोडण्यात येतं। दुपारी 12 वाजता हे मंदिर जे आहे ते खरं तर बंद करण्यात आलेलं होतं। 2 वाजेपर्यंत देवाचे खरं तर विश्रांती जी आहे ती असते आणि 2 वाजता हे बरोबर मंदिर जे आहे ते सुरू होतं आणि आपण पाहतोय की आता हळूहळू एक एक करून एक टप्पा जो आहे तो या ठिकाणी सोडला जातो। मात्र पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की जागेवरतीच बसा। आपण पाहतोय की ठिकठिकाणाहून आलेले यामध्ये वयोवृद्ध माणसांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर महिलांचा समावेश सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे। मात्र पोलिसांकडून या ठिकाणी आलेल्या भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की कुणीही गडबड गोंधळ न करता आपण आपापल्या जागेवरतीच थांबावं। दर्शनासाठी जे आहे ते सगळ्यांना सोडलं जाईल, मात्र दुपारी 2 वाजता बरोबर मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं केलं जाईल। आणि आपण पाहतोय की हे संपूर्ण गर्दी जी आहे ते मंदिर कॉरिडॉर परिसरामध्ये पाहायला मिळते। समोर आपण पाहिलं तर कॉरिडॉर परिसरामध्ये एक जत्ता जो आहे तो पोलीस घेऊन गेलेले आहेत। असं टप्प्याटप्प्यानं ही गर्दी जी आहे ती मंदिर परिसरामध्ये सोडली जाईल। मात्र आपण पाहतोय की गर्दी जी आहे ते रोखणं हे प्रशासनाला कठीण चाललेलं आहे आणि CRP त्याचबरोबर केंद्रीय पोलीस यंत्रणेकडून या ठिकाणी आवाहन केलं जाते की गडबड गोंधळ न करता आपण आपापल्या जागेवरती थांबवा। आपण पाहतोय की आता महिला ज्या आहेत त्या सोडायला सुरुवात केलेली आहे। महिलांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाते, कारण 2 वाजता मंदिर जे आहे ते आता दर्शनासाठी खुलं होणार आहे। दुपारची विश्रांती झाल्यानंतर संपूर्ण देवाचं दर्शन जे आहे ते येणाऱ्या भक्तांसाठी होणार आहे। आपण पाहतोय की महिलांना आता आतमध्ये सोडायला सुरुवात झालेली आहे। मात्र ही गर्दी रोखणं हे खरं तर प्रशासनासमोरचं एक मोठं आव्हान आहे आणि केंद्रीय पोलीस यंत्रणा त्याचबरोबर CRP कडून या ठिकाणचं संपूर्ण नियोजन जे आहे ते केलं जाते। आपण पाहतोय गर्दी मात्र मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।